वडवड नागनाथ येथे आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त एकल महिलांचा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ येथे आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त एकल महिलांचा सन्मान कार्यक्रम उत्साहात पार पडला। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत आणि पुकार संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महात्मा फुले यांनी विधवा महिलांसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याची उजळणी करण्यात आली। त्या काळात बालविवाहामुळे अनेक लहान मुली लहान वयातच विधवा होत असत। समाजातील अन्याय, अत्याचार आणि अमानुष प्रथांविरोधात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठा संघर्ष केला। 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती। कार्यक्रमात बोलताना माया सोरठे यांनी सांगितले की सरकार एकल महिला धोरण तयार करत असून महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेशीर हक्कांसाठी ठोस सूचना शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत। महिलांनी आत्मविश्वास, स्वाभिमान आणि समानतेसाठी एकत्र येऊन सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। प्रमुख पाहुण्या ICDS विभागाच्या सीमा गायकवाड यांनी विधवा महिलांच्या बालकांच्या पोषण आणि सन्मानाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले। यावेळी ग्रामविस्तार अधिकारी सोमनाथ माळी, उपसरपंच बालाजी गदगे, ग्रामपंचायत सदस्य कॉमेश कसबे, सामाजिक कार्यकर्ते नरसिंग भुरे, केशव सोरटिया, हनुमंत बर्ले, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमात महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा ठरला। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, चाकूर, लातूर।